सर्व शिक्षकांना माझा नमस्कार। आपणास माहित आहे की संपूर्ण महाराष्ट्रात निपुण भारत हा कृती कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमामध्ये वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया या घटकांचा समावेश होतो। इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना संख्याज्ञानाची ओळख झाल्यानंतर पुढील भाग येतो तो म्हणजे संख्यांवरील क्रिया। यात पहिल्या स्तरावर प्रभुत्व प्राप्त झाल्यानंतर दुसरा स्तर येतो तो म्हणजे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येणे। येथे विविध मूर्त वस्तूंचा वापर करून विद्यार्थी बेरीज करत असतो। यासाठी आपण गणित पेटीतील विविध साधनांचा मुलांना वापर करून द्यावा। सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांना वस्तू एकत्र करणे, मिळवणे, एक वस्तूत दुसरी वस्तू वाढवणे म्हणजे बेरीज करणे होय हे मूर्त वस्तूंद्वारे समजावणे। यासाठी आपण पीपीटीचा वापर करूया। येथे चित्रात 2 छत्र्या आहेत आणि अजून एक छत्री यात मिळवली तर किती छत्र्या झाल्या? विद्यार्थी 3 असे उत्तर देतील। असेच आपण दुसरे उदाहरण पाहूया। एका टोपलीत 2 आंबे आहेत, त्यात 0 आंबे मिळवले तर किती आंबे झाले? विद्यार्थी 2 आंबे असे उत्तर देतील। येथे शून्याची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून द्यावी लागेल। 0 म्हणजे काहीच नाही। दिलेल्या अंकात 0 मिळवले असता उत्तर 30 किंवा तोच अंक येतो हे समजून द्यावे व अशा उदाहरणांचा अधिकाधिक सराव करून घ्यावा। येथे विद्यार्थ्यांचा बेरजेचा अधिक सराव व्हावा म्हणून काही मनोरंजनात्मक कृतीपत्रिकांच्या माध्यमातून सराव घेता येतील। पुढील कृती पूर्ण करा। या कृतीत विद्यार्थ्यांना चित्रातील मुलाच्या हातातील फुग्यांवरील उदाहरणे सोडवायला सांगायची आणि त्याचे उत्तर असलेला फुगा योग्य रंगात रंगवायला सांगायचा। याप्रमाणे ही संपूर्ण कृती पूर्ण करा। या दुसऱ्या कृतीत एक चित्रकोडे दिलेले आहे, त्यावरील चौकोनातील उदाहरणे मुलांना सोडवायला सांगायची व खालील उत्तरकोड्यातील योग्य उत्तराचे कटआउट काढून योग्य त्या चौकोनामध्ये चिकटवावे। अशा प्रकारे कृती पूर्ण केल्यावर एक चित्र पूर्ण होईल व ते चित्र पाहून विद्यार्थी आनंदित होतील। अशा मनोरंजनात्मक कृतीतून विद्यार्थ्यांची बेरीज ही संकल्पना दृढ करून घेता येईल व आपल्याला या स्तरावर विद्यार्थी प्रभुत्व मिळतील आणि पुढच्या स्तरावर जातील। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।